Hello student, today we are going to discuss figures of speech. आजच्या पिरियडला आपण फिगर्स ऑफ स्पीच या टॉपिकबद्दलची माहिती थोडक्यात आपण पाहायची आहे. आता प्रथमतः फिगर्स ऑफ स्पीच याचा अर्थ जो आहे तो त्या ठिकाणी काय होतो याची इन्फॉर्मेशन जी आहे ती थोडक्यात आपण पाहायचं आहे. फिगर्स ऑफ स्पीच किंवा त्यालाच आपण त्या ठिकाणी म्हणतो पोएटिक डिव्हाइसेस. आता फिगर्स ऑफ स्पीच किंवा पोएटिक डिव्हाइसेस याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन जी आहे ती त्या ठिकाणी पाहण्याच्या अगोदर आपण पोएटिक डिव्हाइसेस म्हणजे काय याचा असणारा अर्थ जो आहे तो त्या ठिकाणी काय होतो हे थोडक्यात पाहायचं आहे. फिगर्स ऑफ स्पीच और पोएटिक डिव्हाइसेस. फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे काय आहे तर भाषेचे असणारे अलंकार. आता अलंकार हा शब्द तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की अनेक असणाऱ्या महिला एखाद्या सणाच्या निमित्तानं अंगावरती अनेक असणारे जे काही अलंकार जे आहेत ते त्या ठिकाणी परिधान करतात. आता हे जे काही अलंकार जे आहेत ते का परिधान केले जाते, हे अलंकार जे आहे ते का परिधान केले जातात तर त्यांचे असणारी जी काही सौंदर्यता जी आहे ती त्या ठिकाणी वाढण्यासाठी अंगावरती विविध प्रकारचे असणारे अलंकार जे आहेत ते त्या ठिकाणी परिधान केले जातात. अशा प्रकारचं भाषेचा गोडवा जो आहे तो त्या ठिकाणी वाढण्यासाठी लेखक किंवा कवी ते त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची भाषा जी आहे ती त्या ठिकाणी वापरतात आणि त्यालाच आपण थोडक्यात भाषेचे अलंकार असे आपण म्हणतो. मीन्स रायटर्स ऑर द पोएट दे आर ऑल्सो टू यूज्ड अ डिफरंट टाइप ऑफ द लँग्वेज दॅट इज कॉल्ड ॲज द पोएटिक डिव्हाइसेस ऑर अ फिगर्स ऑफ स्पीच. लेखक किंवा कवी सर्वसामान्य भाषेपेक्षा वेगळी अशा प्रकारची जी काही भाषा हे त्यांच्या असणाऱ्या लेखणीमध्ये ते त्या ठिकाणी वापरतात आणि यालाच आपण त्या ठिकाणी भाषेचे अलंकार असं थोडक्यात आपण म्हणतो. आता त्याच्यानंतर जो काही पहिला असणारा पोएटिक डिव्हाइसेस जो आहे हा पहिला पोएटिक डिव्हाइसेस आपण आजच्या पिरियडला या ठिकाणी पाहायचा आहे आणि त्या पोएटिक डिव्हाइसेसचं नाव जे आहे ते या ठिकाणी आहे सिमिली. आता पहिला असणारा जो काही पोएटिक डिव्हाइसेस जो आहे त्याचं असणारं नाव जे आहे ते या ठिकाणी आहे सिमिली. आता सिमिली म्हणजे काय आहे, टू आयडिया ऑर टू थिंग्स. सिमिली ह्या पोएटिक डिव्हाइसेस मध्ये दोन असणारी ऑब्जेक्ट असतील किंवा दोन असणाऱ्या कल्पना असतील किंवा दोन असणारे विचार जे आहेत ते त्या ठिकाणी वापरले जातात आणि ह्या दोन असणाऱ्या ऑब्जेक्ट मधील जी काही कंपॅरिझन जी आहे ती त्या ठिकाणी करत असताना which have a just one feature is a common. दोन असणाऱ्या ऑब्जेक्ट मधील किंवा विचारामधील एक असणारी गोष्ट जी आहे ती मात्र ती त्या ठिकाणी कॉमन असते, म्हणजे साम्यता असते ती त्या ठिकाणी. ह्या दोन असणाऱ्या ऑब्जेक्ट मधील तुलना जी आहे ती त्या ठिकाणी करत असताना ही कंपॅरिझन जी आहे ही कंपॅरिझन ती त्या ठिकाणी डायरेक्टली कंपॅरिझन केली जाते आणि डायरेक्ट कंपॅरिझन जे आहे हे कंपॅरिझन करत असताना ॲज आणि लाईक हे दोन शब्द जे आहेत ते त्या ठिकाणी वापरले जातात. आता एक असणारे एक्झाम्पल जे आहे ते या ठिकाणी पाहायचं आहे. ही इज ॲज ब्रेव ॲज लायन. आता ह्या वाक्य जे आहे हे जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिलं तर ह्या वाक्यामध्ये ॲज आणि ॲज हे असणारे दोन शब्द जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. ही इज ॲज ब्रेव ॲज अ लायन. या वाक्याचा अर्थ काय होतो तर तो सिंहासारखा शूर आहे. आता ह्या वाक्यामध्ये आपण पाहतो की दोन असणारे ऑब्जेक्ट कोणते आहेत, ही आणि लायन. आता यांच्यामधील असणारे जे काही कंपॅरिझन जे आहे ही कंपॅरिझन करत असताना ती या ठिकाणी डायरेक्टली केलेली आहे आणि डायरेक्ट कंपॅरिझन करत असताना थोडक्यात ॲज हे दोन शब्द जे आहेत ते त्या ठिकाणी वापरलेले आहेत आणि यालाच आपण काय म्हणतो, सिमिली असं म्हणतो. म्हणजे सिमिली ह्या पोएटिक डिव्हाइसेस थोडक्यात लक्षात ठेवायचं कसं तर सिमिली ह्या पोएटिक डिव्हाइसेसमध्ये दोन असणारे ऑब्जेक्ट असतात आणि ह्या दोन ऑब्जेक्ट मधील कंपॅरिझन जे आहे ती त्या ठिकाणी करत असताना डायरेक्ट कंपॅरिझन केले जाते, परंतु डायरेक्ट कंपॅरिझन करत असताना एक असणारं फीचर जे आहे ते त्या ठिकाणी कॉमन असतं आणि त्यालाच आपण त्या ठिकाणी सिमिली असं म्हणतो. आता ही इज ॲज ब्रेव ॲज अ लायन. तो सिंहासारखा शूर आहे, म्हणजे तो देखील शूर आहे आणि सिंह देखील शूर आहे आणि ह्या दोघांच्या मधील कंपॅरिझन करत असताना एक असणारं ऑब्जेक्ट जे आहे
ते मात्र या ठिकाणी कॉमनली दर्शवलं जातं, त्यालाच आपण ब्रेव असं म्हणतो. किंवा एक असणारं ऑब्जेक्ट जे आहे ते त्या ठिकाणी कॉमनली व्यक्त केलं जातं, त्यालाच आपण थोडक्यात सिमिली असं म्हणतो. आता याचं असणारे जे काही एक्सप्लेनेशन जे आहे हे थोडक्यात आपल्याला लिहायचं आहे. ही इज डायरेक्टली कम्पेअर्ड विथ अ लायन. थोडक्यात ह्या वाक्याचं असणारं एक्सप्लेनेशन हे देखील तुम्हाला ते त्या ठिकाणी लिहिता येणं गरजेचं आहे. परीक्षेमध्ये एक्सप्लेनेशन जे आहे ते त्या ठिकाणी विचारलं जातं आणि याच्यासाठी एक्सप्लेनेशन जे आहे हे देखील तुम्हाला लिहिता येणं गरजेचं आहे. आता दुसरं असणारं पोएटिक डिव्हाइसेस आहे मेटॅफर. आता मेटॅफर इज इम्प्लाइड ऑफ सिमिली. मेटॅफर हा जो काही पोएटिक डिव्हाइसेस जो आहे तो बरोबर तो त्या ठिकाणी सिमिलीच्या अपोजिट असतो. कारण सिमिली ह्या पोएटिक डिव्हाइसेस मध्ये डायरेक्ट कंपॅरिझन असते आणि मेटॅफर ह्या पोएटिक डिव्हाइसेस मध्ये इनडायरेक्ट कंपॅरिझन असते. इनडायरेक्ट कंपॅरिझन करत असताना ॲज आणि लाईक अशा प्रकारचे शब्द जे आहेत ते मेटॅफर मध्ये वापरले जात नाही. कारण मेटॅफर हे बरोबर सिमिलीच्या असणाऱ्या अपोजिट असतात. आता या ठिकाणी दिलेलंच एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहायचं आहे. ही इज ब्रेव लायन. आता या वाक्याचा अर्थ काय होतो? ही इज ब्रेव लायन. तो शूर सिंह आहे. आता या वाक्यामध्ये इम्प्लाइड कंपॅरिझन आपण कशाला म्हणतो? इनडायरेक्ट कंपॅरिझन आपण कशाला म्हणतो? तो शूर सिंह आहे. म्हणजे दोन्ही मधील असणारी कंपॅरिझन या ठिकाणी ही आणि लायन ह्या दोन असणाऱ्या ऑब्जेक्ट मधील कंपॅरिझन या ठिकाणी केलेली आहे. परंतु ही कंपॅरिझन करत असताना इनडायरेक्ट कंपॅरिझन ती त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्यालाच आपण या ठिकाणी मेटॅफर असं म्हणतो. थोडक्यात मेटॅफर ह्या पोएटिक डिव्हाइसेस मध्ये इम्प्लाइड ऑफ सिमिली किंवा दोन असणाऱ्या ऑब्जेक्ट मधील तुलना करत असताना इनडायरेक्ट कंपॅरिझन ती त्या ठिकाणी केलेली असते आणि त्यालाच आपण या ठिकाणी मेटॅफर असं म्हणतो. आता याच्यानंतरचा जो काय असणारा महत्त्वाचा पोएटिक डिव्हाइसेस जो आहे तो या ठिकाणी आहे अँटिथिसिस. आता अँटिथिसिस ह्या असणाऱ्या शब्दामध्येच आपल्याला पोएटिक डिव्हाइसेस जो आहे तो त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आता वर्ड अँटी and thesis. Anti means opposite, thesis means ideas. Antithesis means two opposite words are combined together. दोन असणारे विरोधार्थाचे शब्द किंवा दोन विरोधी असणाऱ्या कल्पना एकाच वाक्यामध्ये ते त्या ठिकाणी वापरल्या जातात आणि त्यालाच आपण अँटिथिसिस असं म्हणतो. थोडक्यात अपोजिट वर्ड्स ऑर आयडियाज कंबाईन्ड टुगेदर. आता एक्झाम्पल जे आहे ते त्या ठिकाणी पाहायचं आहे. आय सेलिब्रेट द व्हर्च्यूज अँड व्हायसेस. आता वाक्य काळजीपूर्वक बघा. आय सेलिब्रेट द व्हर्च्यूज अँड द व्हायसेस. आता या वाक्यामध्ये आपण पाहतो की मी त्या ठिकाणी सेलिब्रेट करतो. व्हर्च्यूज म्हणजे सद्गुण आणि व्हायसेस म्हणजे दुर्गुण. आता हे वाक्य जे आहे ते देत असतानाच त्याच्यामधील असणारा विरोधाभास जो आहे तो त्या ठिकाणी पाहायला मिळतो की एखादी व्यक्ती ती त्या ठिकाणी व्हर्च्यूज अँड व्हायसेस कशा प्रकारचे सेलिब्रेट करू शकते. आता ह्या वाक्यामध्ये आपण पाहतो की व्हर्च्यू अँड व्हायसेस हे दोन अपोजिट वर्ड जे आहेत ते एकाच वाक्यामध्ये ते त्या ठिकाणी वापरलेले आहेत आणि त्यालाच आपण अँटिथिसिस असं म्हणतो. अँटी मीन्स अपोजिट, थिसिस मीन्स आयडिया. एकाच वाक्यामध्ये किंवा एकाच विधानामध्ये दोन अपोजिट संकल्पना ज्या आहेत किंवा त्या ठिकाणी असणारे दोन अपोजिट वर्ड असतील ते एकाच वाक्यामध्ये त्या ठिकाणी वापरलेले असतात आणि त्यालाच आपण या ठिकाणी अँटिथिसिस असं म्हणतो. आता कंट्रोल्ड अँड क्लीनली नाईट अँड डे. कंट्रोल्ड अँड क्लीनली नाईट अँड डे. आता ह्या वाक्यामध्ये आपण पाहतो की नाईट अँड डे हे दोन अपोजिट वर्ड जे आहेत ते त्या ठिकाणी वापरलेले आहेत. यालाच आपण अँटिथिसिस असं म्हणतो. या वाक्याचं असणारे एक्सप्लेनेशन जे आहे ते त्या ठिकाणी कशा प्रकारचं होणार आहे तर इन दिस सेंटेन्स टू अपोजिट वर्ड्स आर युज्ड. एवढंच फक्त एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. याच्यामध्ये अपोजिट हा शब्द जो आहे तो त्या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे. आता त्याच्यानंतर 4 नंबरचं असणारा पोएटिक डिव्हाइसेस आहे पर्सोनिफिकेशन. थोडंसं या पोएटिक डिव्हाइसेसचं असणारं स्पेलिंग जे आहे ते सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. पर्सोनिफिकेशन यालाच आपण मराठीमध्ये चेतन गुणोक्ती अलंकार असं म्हणतो. आता याच्यामध्ये आपण पाहतो इनएनिमेट ऑब्जेक्ट ऑर अ थिंग टू शो अ ह्युमन क्वालिटी. आता इनएनिमेट हा शब्द तुम्हाला तो त्या ठिकाणी समजला
तर हा पोएटिक डिव्हाइसेस जो आहे तो त्या ठिकाणी लगेचच समजणार आहे. आता दोन शब्द आहेत, एक ॲनिमेट म्हणजे सजीव आणि इनॲनिमेट म्हणजे निर्जीव. आणि काही अशा प्रकारचे असणारे ऑब्जेक्ट असतात की ती ऑब्जेक्ट निर्जीव आहेत, परंतु त्याच्यामध्ये ह्युमन क्वालिटी ज्या आहेत ते त्या ठिकाणी व्यक्त केलेले असतात. आणि अशा प्रकारचे ह्युमन क्वालिटी ज्या ठिकाणी व्यक्त केलेले असतात किंवा एखादे असणारं वनस्पती असेल, प्राणी असेल, यांच्यामध्ये ह्या जे काही असणारे जे काही प्राणी आणि व्यक्ती त्यांच्या मनामधील असणाऱ्या जे काही इमोशन्स असतील, फिलिंग्ज असतील ते त्या ठिकाणी व्यक्त करू शकतात. परंतु निसर्गामध्ये अशा प्रकारच्या काही गोष्टी आहेत, इनॲनिमेट आहेत, निर्जीव आहेत, आणि त्याच्यामध्ये मानवी असणारे गुणधर्म जे आहेत ते त्या ठिकाणी व्यक्त केलेले असतात. आणि त्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, पर्सोनिफिकेशन असं म्हणतो. आता या ठिकाणी एक एक्झाम्पल पाहायचं आहे, स्टार्स डान्स्ड इन द स्काय. आता हे जे काय असणारे एक्झाम्पल जे आहे हे सर्वांनी ते त्या ठिकाणी काळजीपूर्वक पाहायचं आहे. स्टार्स डान्स्ड इन द स्काय. आता आकाशामध्ये संध्याकाळच्या वेळेला ज्या काही चांदण्या ज्या आहेत ते त्या ठिकाणी नृत्य करत आहेत, अशा प्रकारचा ह्या वाक्याचा अर्थ होतो. आता आकाशामध्ये चांदण्या ज्या आहेत त्या नृत्य करणं हे रियालिटीमध्ये हे विधान आपल्याला योग्य प्रकारचं वाटतं, परंतु स्टार्स हा शब्द जो आहे तो त्या ठिकाणी कशा प्रकारचा आहे तर इनॲनिमेट आहे. आणि इनॲनिमेट ऑब्जेक्टमध्ये ह्युमन असणारे जे काही क्वालिटी ज्या आहेत ते त्या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत. आणि यालाच आपण या ठिकाणी काय म्हणतो, पर्सोनिफिकेशन असं म्हणतो. म्हणजे जनरली पर्सोनिफिकेशनमध्ये इनॲनिमेट ऑब्जेक्ट टू शो ॲज द ह्युमन क्वालिटी, निर्जीव असणाऱ्या वस्तूमध्ये मानवी असणारे जे काही गुणधर्म जे आहेत ते त्या ठिकाणी व्यक्त केलेले असतात. आणि यालाच आपण काय म्हणतो तर या ठिकाणी पर्सोनिफिकेशन असं थोडक्यात आपण त्याला म्हणतो. आता याच्यानंतरचा पुढचा असणारा जो काही पोएटिक डिव्हाइसेस जो आहे तो त्या ठिकाणी खूप सोपे असणारे हे पोएटिक डिव्हाइसेस आहेत बघा. ॲलिट्रेशन. ॲलिट्रेशन ह्या असणाऱ्या पोएटिक डिव्हाइसेसमध्ये साऊंड्स आर रिपीटेड फॉर अ म्युझिकल इफेक्ट. साऊंड्स आर रिपीटेड फॉर म्युझिकल इफेक्ट. जो काय असणारा काव्यात्मक परिणाम जो आहे हा काव्यात्मक परिणाम तो त्या ठिकाणी साधण्यासाठी काय केलं जातं, एकच असणारा साऊंड. साऊंड या शब्दाचा अर्थ या ठिकाणी काळजीपूर्वक लक्षात ठेवा. साऊंड म्हणजे काय आहे, ध्वनी. एकच असणारं लेटर एकाच वाक्यामध्ये पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी वापरलं जातं, यालाच आपण काय म्हणतो, ॲलिट्रेशन असं म्हणतो. हा जो काय असणारा साऊंड सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे. साऊंड याचा अर्थ ध्वनी किंवा लेटर. आय वॉन्ट टू सॉ अ सीड्स ऑफ मून. आय वॉन्ट टू सॉ अ सीड्स ऑफ मून. आता ह्या वाक्यामध्ये सॉ आणि सीड ह्या असणाऱ्या दोन शब्दांची सुरुवात यस या साऊंडनं झालेली आहे. आणि त्यामुळं यालाच आपण काय म्हणतो, ॲलिट्रेशन असं म्हणतो. म्हणजे ॲलिट्रेशन हा पोएटिक डिव्हाइसेस ॲलिट्रेशन हा पोएटिक डिव्हाइसेस तो त्या ठिकाणी कशा प्रकारचं लक्षात ठेवायचं आहे तर एकाच वाक्यामध्ये दोन साऊंड जे आहेत ते पुन्हा पुन्हा वापरले जातात, यालाच आपण काय म्हणतो, ॲलिट्रेशन असं म्हणतो. आता याच्यानंतरचा पोएटिक डिव्हाइसचा आहे रिपिटेशन. रिपिटेशन याचा अर्थ पुनरावृत्ती. एकाच वाक्यामध्ये वर्ड्स आर रिपीटेड फॉर अ पोएटिक इफेक्ट. पोएटिक इफेक्ट म्हणजे काय आहे, काव्यात्मक परिणाम. एखाद्या वाक्यामध्ये काव्यात्मक परिणाम जो आहे तो साधण्यासाठी एकच शब्द पुन्हा पुन्हा तो त्या ठिकाणी वापरला जातो. आता अनेक वेळेस आपण पाहतो की एखाद्या असणाऱ्या गीतामध्ये एकच शब्द जो आहे तो पुन्हा पुन्हा तो त्या ठिकाणी वापरला जातो. आणि यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, रिपिटेशन असं म्हणतो. म्हणजे ॲलिट्रेशन अँड रिपिटेशन थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य अशा प्रकारचं आहे की व्हॉट आर द डिफरन्स बिटवीन ॲलिट्रेशन अँड रिपिटेशन. ॲलिट्रेशन हा पोएटिक डिव्हाइसेस लक्षात ठेवायचा कसं, एकाच वाक्यामध्ये एकच साऊंड पुन्हा पुन्हा तो जर त्या ठिकाणी वापरलेला असेल तर त्यालाच आपण ॲलिट्रेशन असं म्हणतो. आणि रिपिटेशन ह्या पोएटिक डिव्हाइसेसमध्ये एकच वर्ड एकाच वाक्यामध्ये पुन्हा पुन्हा जर तो त्या ठिकाणी वापरलेला असेल तर त्याला आपण त्या ठिकाणी रिपिटेशन असं म्हणतो. म्हणजे ॲलिट्रेशन अँड रिपिटेशन ह्या दोन पोएटिक डिव्हाइसेसमधला तुम्हाला जो काय असणारा फरक जो आहे तो त्या ठिकाणी लक्षात आलेला असेल. आता याच्यानंतरचा पोएटिक डिव्हाइसेस आहे हायपरबोल. आता ह्या पोएटिक डिव्हाइसेसमध्ये आयडियाज आर एक्झॅग्रेटेड फॉर अ ड्रॅमॅटिक इफेक्ट. आता एक्झॅग्रेटेड ह्या शब्दाचा अर्थ आपण काळजीपूर्वक पाहायचा आहे. एक्झॅग्रेटेड म्हणजे काय आहे तर अतिशयोक्ती असते.
वाक्यामध्ये अतिशयोक्ती जी आहे ती त्या ठिकाणी व्यक्त केली जाते, त्यालाच आपण हायपरबोल असं त्या ठिकाणी म्हणतो. आता एक्झाम्पल जे आहे ते त्या ठिकाणी पाहिल्यानंतर एक्झॅग्रेटेड स्टेटमेंट कशा प्रकारचे असतात हे या ठिकाणी आपल्याला समजू शकतं. वी युज्ड टू अ थिंग अ 7 जनरेशन अहेड. आता हे वाक्य जे आहे ते काळजीपूर्वक पाहायचं आहे. वी युज्ड टू अ थिंग 7 जनरेशन अहेड. पूर्वीच्या कालावधीमधील लोक पुढच्या 7 पिढ्यांचा विचार ते त्या ठिकाणी करत होते. आता हे वाक्य आपल्याला देखील ऐकल्यानंतर थोडंसं एक्झॅग्रेटेड स्टेटमेंट वाटतं, अतिशयोक्ती त्या वाक्यामध्ये वाटते की पुढच्या 7 पिढ्यांचा ते त्या ठिकाणी विचार कशा प्रकारचे करत असतील. म्हणजे यालाच आपण काय म्हणतो, तर यालाच आपण त्या ठिकाणी हायपरबोली हा पोएटिक डिव्हाइसेस जो आहे तो त्या ठिकाणी होतो. त्याच्यानंतरचा पोएटिक डिव्हाइसेस आहे ऑनोमॅटोपोइया. वर्ड्स फॉर्म्ड फ्रॉम साऊंड. ऑनोमॅटोपोइया हा पोएटिक डिव्हाइसेस लक्षात ठेवायचा कसा, तर थोडक्यात एखाद्या शब्दामधून जो काय असणारा ध्वनी जो आहे तो त्या ठिकाणी निर्माण होतो आणि यालाच आपण ऑनोमॅटोपोइया असं ते त्या ठिकाणी म्हणतो. दे अ विस्पर लाईक अ ड्रेझिस. आता ह्या वाक्यामध्ये विस्पर हा जो काय असणारा शब्द जो आहे तो त्या ठिकाणी काय करतो, ध्वनी निर्माण करतो. द लीव्स अ फ्लटरिंग ऑन द ग्राउंड. अनेक असणारे जी काही झाडाची पानं जी आहेत ती फडफड करत जमिनीवरती येतात. विस्पर, फ्लटरिंग अशा प्रकारचे काही शब्द जे आहेत ते पोएट किंवा रायटर त्यांच्या असणाऱ्या लेखणीमध्ये ते त्या ठिकाणी वापरतात की त्यांच्यामधून जो काय असणारा ध्वनी जो आहे तो त्या ठिकाणी निर्माण होतो. आता याच्यानंतर पुढचा असणारा जो काही पोएटिक डिव्हाइसेस जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे बघा, क्लायमॅक्स. आता क्लायमॅक्स हा पोएटिक डिव्हाइसेस जो आहे तो त्या ठिकाणी लक्षात ठेवत असताना अतिशय साधी सोपी असणारी जी काही मेथड जी आहे ही थोडक्यात आपण या ठिकाणी क्लायमॅक्स बद्दलची ती त्या ठिकाणी पाहायची आहे. क्लायमॅक्स याच्यामध्ये जे काही असणारी शब्दांची रचना जी आहे ही शब्दांची रचना ती त्या ठिकाणी कशा प्रकारची असते हो. इन अ क्लायमॅक्स असेंडिंग ऑर्डर. एकच शब्द तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. क्लायमॅक्स या पोएटिक डिव्हाइसेसमध्ये शब्दाची असणारी रचना जी आहे ती त्या ठिकाणी चढत्या क्रमाने केली जाते आणि त्यालाच आपण त्या ठिकाणी क्लायमॅक्स असं म्हणतो. म्हणजे शब्दांची रचना जी आहे ही स्टेप बाय स्टेप ती त्या ठिकाणी चढत्या क्रमाने केलेली असते आणि यालाच आपण त्या ठिकाणी क्लायमॅक्स असं म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल, दे अराइव्ड, दे फॉट, दे कॅप्चर्ड. आता ह्या वाक्यामध्ये दे अराइव्ड, दे फॉट अँड दे कॅप्चर्ड. म्हणजे जनरली आपण ह्या वाक्यामध्ये अराइव्ड म्हणजे त्यांचं असणारं आगमन जे आहे हे ते त्या ठिकाणी होतं. दे अ फॉट त्यांनी त्या ठिकाणी युद्ध जे आहे किंवा संघर्ष जो आहे ते त्या ठिकाणी केला. अँड दे अ कॅप्चर्ड आणि त्यांनी ते त्या ठिकाणी हस्तगत केले. म्हणजे येणं, त्या ठिकाणी संघर्ष करणं किंवा युद्ध करणं आणि तेथील असणारा जो काही प्रांत जो आहे तो त्या ठिकाणी हस्तगत करणं, अशा प्रकारची रचना जी आहे जी ज्या ठिकाणी केली जाते त्यालाच आपण या ठिकाणी क्लायमॅक्स असं म्हणतो. म्हणजे जनरली हे जे काय असणारे 9 पोएटिक डिव्हाइसेस जे आहेत हे थोडक्यात आपण या ठिकाणी पाहायचे आहेत. सिमिली हा पोएटिक डिव्हाइसेस तो त्या ठिकाणी लक्षात कशा प्रकारचा ठेवायचा, तर सिमिलीमध्ये काय असतात, 2 ऑब्जेक्ट असतात. 2 ऑब्जेक्टमधील तुलना करत असताना ती त्या ठिकाणी प्रत्यक्षपणे केली जाते आणि याच्यामध्ये ॲज आणि लाईक हे 2 शब्द जे आहेत ते त्या ठिकाणी वापरले जातात. मेटाफर ह्या पोएटिक डिव्हाइसेसमध्ये 2 असणाऱ्या ऑब्जेक्टमधील तुलना करत असताना ती त्या ठिकाणी इनडायरेक्ट कंपॅरिझन केली जाते आणि इनडायरेक्ट कंपॅरिझन करत असताना ॲज आणि लाईक हे शब्द जे आहेत ते त्या ठिकाणी वापरले जात नाही. आता अँटिथिसिस याच्याबद्दलची मी थोडक्यात तुम्हाला इन्फॉर्मेशन जी आहे ती त्या ठिकाणी व्यवस्थितपणे दिलेली आहे. अँटिथिसिस या पोएटिक डिव्हाइसेसमध्ये 2 अपोजिट असणारे वर्ड जे आहेत किंवा आयडिया ज्या आहेत त्या एकाच वाक्यामध्ये वापरले जातात आणि त्यालाच आपण त्या ठिकाणी अँटिथिसिस असं म्हणतो. पर्सोनिफिकेशन या पोएटिक डिव्हाइसेसमध्ये इनॲनिमेट थिंग ज्या आहेत त्याच्यामध्ये ह्युमन क्वालिटी ज्या आहे ते त्या ठिकाणी व्यक्त केले जातात आणि यालाच आपण पर्सोनिफिकेशन असं म्हणतो. त्याच्यानंतर ॲलिट्रेशन ह्या पोएटिक डिव्हाइसेसमध्ये आपण पाहतो की एकच साऊंड जो आहे तो एकाच वाक्यामध्ये पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी वापरला जातो आणि त्यालाच आपण त्या ठिकाणी ॲलिट्रेशन असं ते त्या ठिकाणी म्हणतो. रिपिटेशन ह्या पोएटिक डिव्हाइसेसमध्ये एकच शब्द पुन्हा पुन्हा तो त्या ठिकाणी वापरला जातो.
आणि त्यालाच आपण त्या ठिकाणी रिपिटेशन असं म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी वेकअप, लिटल गर्ल वेकअप, ह्या वाक्यामध्ये वेकअप हा शब्द पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी वापरलेला आहे. किंवा कीप फिट, लिटल मॅन कीप फिट, ह्या वाक्यामध्ये आपण पाहतो की एकच शब्द पुन्हा पुन्हा तो त्या ठिकाणी वापरलेला आहे, त्यालाच आपण रिपिटेशन असं म्हणतो. हायपरबोली, जे काही एक्झाम्पल जे आहे ते एक्झॅग्रेटेड असेल तर त्याला आपण त्या ठिकाणी हायपरबोली असं म्हणतो. त्याच्यानंतर ऑनोमॅटोपोइया, ध्वनिमुद्रित हा अलंकार आहे. वाक्यामध्ये साऊंड प्रोड्यूस करणारा एखादा शब्द असेल तर तो त्या ठिकाणी ऑनोमॅटोपोइया असतो. त्याच्यानंतर आपण क्लायमॅक्स, शब्दांची असणारी रचना जी आहे ती त्या ठिकाणी असेंडिंग ऑर्डरनं असेल तर त्याला आपण त्या ठिकाणी क्लायमॅक्स असं म्हणतो. आता याच्यानंतरचा असणारा जो काही पुढचा पोएटिक डिव्हाइसेस जो आहे, हा पुढचा पोएटिक डिव्हाइसेस आपण या ठिकाणी थोडक्यात पुढचा असणारा जो काही पोएटिक डिव्हाइसेस जो आहे तो या ठिकाणी पाहायचा आहे आणि त्यालाच आपण या ठिकाणी म्हणतो अँटी क्लायमॅक्स. आता अँटी क्लायमॅक्स याच्यामध्ये जी काही असणारी शब्दांची रचना जी आहे, लक्ष द्या, अँटी क्लायमॅक्स मध्ये जी काही असणारी शब्दांची रचना जी आहे ती त्या ठिकाणी कशा प्रकारची असते तर ती त्या ठिकाणी डिसेंडिंग, जी काही अँटी क्लायमॅक्स मध्ये शब्दांची असणारी जी काही रचना जी आहे ती त्या ठिकाणी डिसेंडिंग ऑर्डरनं केली जाते. अँटी क्लायमॅक्स मध्ये शब्दांची असणारी जी काही रचना जी आहे ती त्या ठिकाणी डिसेंडिंग ऑर्डरनं केली जाते, म्हणजे उतरत्या असणाऱ्या क्रमानं शब्दांची असणारी रचना जी आहे ती त्या ठिकाणी केली जाते. आता याच्यामध्ये डिसेंडिंग ऑर्डरनं शब्दांची असणारी जी काही रचना जी आहे ती त्या ठिकाणी करत असताना आपण पाहतो